नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यामध्ये महसूल विभागाकडून जी धडाकेबाज कारवाई करण्यात आलेली आहे ती RMK प्लांट मंगरुळ हद्दीमध्ये गट नंबर 35 ते 42 एकूण 60 एकर क्षेत्रावर वनराई तोडण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये बेकायदा उत्खनन करून निसर्गाला धोका निर्माण केला आहे। या संदर्भात मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वतीनं विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि आज अखेर मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तहसीलदार विक्रम देशमुख, निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार अमोल पाटील आणि मंडल अधिकारी व तलाठी यांच्या माध्यमातून धडाकेबाज कारवाई करण्यात आली आणि कारवाई करत असताना तळेगाव MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हे मुरुम भरलेले हायवा 4 या ठिकाणी जप्त करण्यात आलेले आहेत। तर दुसरे जे रिकामे जे हायवा आहेत ते पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये या ठिकाणी उभे केलेले आहेत। तर आता या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात जे केलेलं उत्खनन आहे या उत्खननावर महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। ही कारवाई किती असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मंगरुळ हद्दीमध्ये जे गट नंबर 35 ते 42 मध्ये जे वृक्षतोड आणि बेकायदा उत्खनन करण्यात आलेलं आहे, या उत्खननामध्ये 11 पोकल्यान आहेत ते सील करण्यात आलेले आहे। सील करण्यासाठी निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर आणि मंडलाधिकारी आणि तलाठी उपस्थित होते। जे कारवाई करण्यात आलेली जी वाहनं आहेत ती तळेगाव MIDC पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये या ठिकाणी आणून लावलेली आहेत। तर काही वेळामध्ये या ठिकाणी मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब उपस्थित राहणार आहे। सर्वात मोठ्या प्रमाणात झालेली ही कारवाई आहे। या कारवाईमध्ये प्रत्यक्षात मंगरुळ गट नंबर 35 ते 42 मध्ये केलेलं जे उत्खनन आहे हे इतकं अवाढव्य उत्खनन आहे की अख्खा डोंगर फोडून सपाट केलेला आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये जे छोटी मोठी डोंगर संपली तर इथलं निसर्ग सौंदर्य संपणार आहे। तर महसूल विभागाची ही धडाकेबाज कारवाई आणि पुणे जिल्ह्यामधनं या कारवाईचं कौतुक केलं जाते। या परिसरामध्ये महसूल विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी, नायब तहसीलदार तळेगाव MIDC पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये उपस्थित झालेले आहेत। कारवाई मोठी असल्यामुळे या ठिकाणी वेळ जातोय की दंडात्मक कारवाई किती होणार आहे। तर जे पोकल्यान आहेत त्यावर एका पोकल्यानवर 7.5 लाख रुपयाची दंडात्मक कारवाई, तर जे डंपर आहेत यावर 2 लाख रुपये आणि बाजारभावाप्रमाणे जे मुरुम आहे त्याची 5 पट अशी कारवाई या ठिकाणी करण्यात येणार आहे। तर बघूयात काही तासामध्ये किती दंड या ठिकाणी कारवाईमध्ये लावला जाणार आहे हे निष्पन्न होणार आहे। मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब या ठिकाणी उपस्थित राहून माहिती देणार आहेत। तसेच मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख या ठिकाणी उपस्थित राहून माहिती देणार आहेत। मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद।